ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। राणेनगर येथील कैलासवासी वामनराव सोनवणे प्रतिष्ठानतर्फे आयोजित दिवाळी पाडवा पहाट कार्यक्रम यंदा अत्यंत उत्साहात आणि सांस्कृतिक वातावरणात पार पडलाय। या उपक्रमाचं हे 20वे वर्ष आहे। प्रभाग क्रमांक 29 मधील स्वामी विवेकानंद नगर येथील प्रबोधनकार ठाकरे सभागृहाच्या मैदानावरती बुधवारी 22 ऑक्टोबर रोजी पहाटे 5 ते सकाळी 9 या वेळेमध्ये हा भव्य कार्यक्रम पार पडलाय। कार्यक्रमामध्ये महेश घोडपकर प्रस्तुत मेघमल्हार या शीर्षकाखाली भावगीत आणि भक्तिगीतांची मनमोहक मैफिल या ठिकाणी सादर करण्यात आली आहे। गायक अर्जुन तांबे, सौरभ गौड आणि अर्पणा माडीवाले यांनी मराठी आणि हिंदी भावगीतांच्या सुमधुर सुरावंटींनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं। कार्यक्रमासाठी परिसरामधील मान्यवरांनी मोठी उपस्थिती दर्शवली होती। यामध्ये माजी नगरसेवक बंटीभाऊ तिदमे, मामा ठाकरे, रवी भालेराव, अमरचंद्र मोरे तसेच प्रकाश भोकरे, भाटिया सर, छोटू बागुल आदींचा विशेष सहभाग होता। यावेळी वामनराव सोनवणे प्रतिष्ठानतर्फे समाजामधील मेहनती घटकांचा सन्मान करण्यात आला। घंटागाडी कर्मचारी, सफाई कर्मचारी, दैनिक साफसफाई विभाग कर्मचारी तसेच आरोग्य सेवक आणि सेविका यांचा विशेष सत्कार करून त्यांचे योगदान गौरवण्यात आले। या यशस्वी आयोजनासाठी उपासनी विवेक, योगेश गोविल तसेच अनिल जाधव, राहुल गुगे, सुधीर घोरपडे तसेच इतर मित्रमंडळींचे मोलाचं सहकार्य लाभलंय। कार्यक्रमामध्ये सिडको परिसरामधील नागरिकांनी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती। उपस्थित महिलांना आकर्षक भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आलं। कार्यक्रमाचे संयोजक राहुल सोनवणे आणि माजी नगरसेविका सुमन सोनवणे यांनी उपस्थित मान्यवर, सहकार्यकर्ते, नागरिक आणि कर्मचाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानले आणि पुढील वर्षी हा सांस्कृतिक कार्यक्रम अधिक भव्य स्वरूपात आयोजित करण्याचा संकल्प व्यक्त केला। किरण आहेर, सी24 तास, नाशिक।